नागपूरच्या माजी महापौर मायाती उनाते, कृष्णराव परतेकीजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख मंडळी, त्याचप्रमाणे अधिकारीगण आणि उपस्थित माझ्या सर्व आदिवासी मित्रांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम मी आज या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्याने आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2024-25चे उद्घाटन संपन्न झाले असे मी जाहीर करतो। या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि आयोजक या सर्वांना स्पर्धेकरता आणि नवीन वर्षाची सुरुवात होते त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो। शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत, याचा मला विशेष रूपाने आनंद आहे। आपल्या सगळ्यांना इंग्लिशमधला एक शब्द माहिती आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट। आपलं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व घडायचं असेल तर आपण वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळून आपल्या व्यक्तिमत्त्वाचं निर्माण करू शकतो। मला अतिशय आनंद आहे की आपल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा भागातल्या आदिवासी मुलांनी आणि विशेषतः आत्ता माझ्यासमोर ज्या आदिवासी मुलामुलींनी या ठिकाणी प्रत्यक्ष रूपामध्ये चेहरा ओळखला, फोटो ओळखला, आवाजाच्या साह्याने, टच याच्या साह्याने एक अद्भुत प्रकारचं ज्ञान त्यांच्यामध्ये होतं आणि हे सगळं विकसित झाल्यामुळे त्यांनी हे सिद्ध केलं आहे की त्यांच्यामध्ये देखील उत्तम व्यक्ती, उत्तम नागरिक आणि उत्तम संशोधक, उत्तम शिक्षक, उत्तम खेळाडू हा लपलेला आहे आणि त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे हे सिद्ध करून दाखवणारे प्रात्यक्षिकं आपण या ठिकाणी बघितली। मला एक छोटासा अनुभव आहे। गेल्या 25 वर्षापासून विदर्भातल्या आदिवासी विभागामध्ये स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने आम्ही 1600 आश्रमशाळा चालवतो। आमचे 1800 शिक्षक आहेत, त्यातले 90% आदिवासी आहे आणि या सगळ्या शाळांकरता कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान घेत नाही। या शाळाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आली की या शाळेमध्ये शिकणाऱ्या 65 मुली ज्या उत्तम खेळत होत्या, त्यांना माझे मित्र रवींद्र फडणवीस यांची हिंदू मुलींची शाळा आहे नंदनवनमध्ये, त्या शाळेत त्यांच्यासाठी हॉस्टेल बांधून त्यांची शिक्षणाची सोय या ठिकाणी केली आणि मला सांगताना आनंद होतो आहे की या सगळ्या आदिवासी मुलींनी राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये प्रावीण्य कमवलं, मेडल्स कमवली आणि उत्तम त्यांनी खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केलं। खरं म्हणजे इतर मुलांच्या तुलनेमध्ये एक स्ट्रेंथ, शक्ती ही आदिवासी मुलामुलींमध्ये आहे। आवश्यकता आहे त्यांना प्रशिक्षित करण्याची आणि हे प्रशिक्षण आपल्याला खेळाच्या माध्यमातून प्राप्त होत आहे, हे अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे। आपला जो विकास झाला पाहिजे याची चर्चा सगळेजण करतात, पण विकास कसा झाला पाहिजे याच्यावर चर्चा मात्र होत नाही। शैक्षणिक विकास जो आपण शाळा महाविद्यालयामध्ये शिकून विविध प्रकारचा ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, रिसर्च, टेक्नॉलॉजी याची जी माहिती घेतो याला आपण नॉलेज म्हणतो। नॉलेज, ज्ञान आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ हे आपलं भविष्य आहे आणि हे ज्ञान तुम्हाला सगळ्यांना देण्याची जबाबदारी सरकारची आहे, आदिवासी विभागाची पण आहे। मी विशेष रूपाने आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, कारण ते एका कॉलेजचे प्राचार्य होते आणि मीच त्यांना राजकारणात आणलं, त्यामुळे त्यांना सांगतो की आपल्या आदिवासी विभागाच्या द्वारे आपल्या मुली संशोधक कशा झाल्या पाहिजे, इंजिनियर कशा झाल्या पाहिजे, डॉक्टर कशा झाल्या पाहिजे, UPSC आणि IAS कशा पास झाल्या पाहिजे, अशा प्रकारे विविध प्रकारचे शिक्षणाची संबंधित आणि स्किल म्हणजे कौशल्याशी संबंधित ट्रेनिंग आपण आदिवासी मुलामुलींना उपलब्ध करून दिलं पाहिजे। विशेषतः या ज्या आश्रमशाळा आहे त्याचं रेटिंग केलं पाहिजे आणि ज्यांचं रेटिंग चांगलं आहे
त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग करणारं इन्स्टिट्यूट सुरू करण्याकरता मदत केली पाहिजे. ओरिसामध्ये आपल्या एक मोठ्या अधिकारी होत्या, माझ्याबरोबर आता त्या काम करतात, अलका मिश्रा. त्या रेल्वे बोर्डाच्या नंबर 2च्या अधिकारी होत्या. त्यांनी बडोद्याला एक लॉजिस्टिक युनिव्हर्सिटी सुरू केली आणि ओरिसामध्ये वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने स्किल्ड युनिव्हर्सिटी सुरू केली 400 कोटी रुपयाची आणि लाखो मुलांना प्रशिक्षित करण्याची या योजना तयार केल्या. आज जेव्हा उईके साहेब माझ्याकडे आले होते तेव्हा चर्मकार समाजाची एक मुलगी माझ्याकडे आली होती. ती एअर होस्टेस म्हणून सिलेक्ट झाली. आपल्या अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा भागातल्या अनेक मुली काही आदिवासी समाजातल्या आहेत. त्या प्रशिक्षण घेऊन इंडिगोमध्ये, एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करतात. लो एम इज क्राईम. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण आणि उत्तम कौशल्य हे कसं मिळेल याकरता विविध योजना करण्याची आवश्यकता आहे. सरसकट शाळा, कॉलेज आणि आश्रमशाळा आमदारांना आणि आमदारांच्या बरोबरच्या लोकांना वाटणं हा धंदा करू नका. मी पण वाटला माझ्या काळामध्ये पालकमंत्री असताना. पण मी त्यांना सांगितलं की इमानदारीने काम करा, मुलांना चांगलं शिकवा, चांगलं अन्न द्या आणि आपल्या भविष्यात आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे याची काळजी घ्या. आणि मग 2 पैसे तुम्ही कमवा. पण तुम्ही सगळेच पैसे आपल्या पोटात घालाल आणि आदिवासी विकासाच्या गप्पा कराल असं नाही जमणार. तुम्ही चांगलं कामही केलं पाहिजे, मुलांनाही शिकवलं पाहिजे आणि त्यांना उत्तम नागरिक पण बनवलं पाहिजे. आणि म्हणून ज्यांचं रेटिंग चांगलं आहे, रेटिंग ठेवा, कारण स्पर्धा असली पाहिजे. मंत्र्याच्या शिफारसीने नका सिलेक्ट करू. मी अशोकरावांनाच सांगतो स्पष्ट तोंडावर, रेटिंग करून जे चांगलं काम करतील त्यांना प्रोत्साहन द्या आणि जे खराब काम करतील त्यांना सिस्टीमच्या बाहेर काढा. तर गुणवत्ता सुधरेल आणि गुणवत्ता सुधारली तर तुमच्यातून उद्याच्या भविष्यातले अनेक चांगले नागरिक, चांगले खेळाडू, चांगले संशोधक आणि चांगल्या प्रकारची मुलं तयार होतील. मी मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये जातो जेवायला. तिथे एक शेफ आहे, ताज लँडसाईन म्हणून बांद्र्याला आहे. त्याचं नाव आहे डेव्हिड. तर त्याला मी विचारलं की डेव्हिड आप कहाँ से हो? तो म्हणे मैं हाँगकाँग से हूँ. तिथल्या चायनीज रेस्टॉरंटचा शेफ होता. मतलब आप कहाँ रहते हो? बोले होटल में ऊपर एक कमरा मिला है. मतलब आपको तनख्वाह कितना मिलता है? बोले साहब बहुत कम मिलता है. बोले कितना? तो बोले 15 लाख रुपये महीना मिलता है. आता या गुंडेबाईंना आणि ठाकरे साहेबांनाही 2 लाखाच्या वरती पगार नसेल, पण तो भाज्या पलटवणाऱ्याला 15 लाख रुपये महिना पगार आहे. ते आहे कौशल्य. सगळेच जण भाजी तयार करतात, पण सगळ्यांचीच भाजी सगळ्यांना नाही आवडत. एखादा गल्लीमध्ये नाल्याच्या काठी असणारा पकोडा बनवणाऱ्याकडे लाईन लागते आणि एअर कंडिशन आणि उत्तम फर्निचर असलेल्या हॉटेलमध्ये गिराईक देखील डुंकून येत नाही. याचं कारण जो चांगलं तयार करतो, ज्याची गुणवत्ता आहे, त्याच्याकडे लोक जातात. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक स्किल्ड, काल परवा गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. तिथे आयर्न ओर आहे. तो प्रकल्प आणण्यामागे आम्ही सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांनी एक स्टिचिंगचं इन्स्टिट्यूट उघडलं, कपडे शिवण्याचं. आदिवासी मुलं मुली काम करतात आणि त्यांना साऊथ आफ्रिकेचा पहिला ऑर्डर मिळाला. मी त्या मालकाला सांगितलं की तुमच्या इथे 80% काम आदिवासी मुलांनाच मिळालं पाहिजे. इथल्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढले, त्यांनी ITI काढला. 10,000 मुलांना रोजगार मिळाला. आणि मला सांगताना आनंद होतो आहे की 5 ते 6,000 आदिवासी जे होते, जे दिशाभूल होऊन नक्षलवादी चळवळीमध्ये होते, ती चळवळ सोडून आता चांगलं काम करायला लागले आणि उत्तम नागरिक बनले. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आपण रोजगार निर्माण केला पाहिजे आणि रोजगार निर्माण करण्याकरता आपल्याला विकासाचं समाजकारण केलं पाहिजे आणि या संबंधात जे चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट, उत्तम ट्रेनिंग, प्रशिक्षण हे डेव्हलप केलं पाहिजे. मी माझ्या शाळेत असताना क्रिकेट खेळायचो. मी कधी भाषण देत नव्हतो, पण स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाची स्पर्धा झाली. एक मुलगी आमच्या शाळेतली, माझ्या वर्गातली, इंग्लिशमध्ये भाषण देत होती. तिने नेचर शब्दाला नटरू म्हटलं आणि ती अडखळली.
तर आम्ही मागे बसलेले जे थोडे बदमाश विद्यार्थी होतो त्यांनी आवाज दिला, पाणी पी, पाणी पी. ती अडकली होती. तर आमच्या हेडमास्टरने बोलावून आमची धुळाई केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तिच्यामध्ये डेअरिंग तरी आहे भाषण देण्याचं आणि तुमच्यामध्ये तेही नाही आहे. तेव्हा आम्हाला त्यांनी जो ताण दिला त्याच्यातून मी म्हटलं ठीक आहे, ये बोल रहे तो अपन भी भाषण देंगे. आणि मी भाषण द्यायला सुरुवात केली आणि मला विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळालं वक्तृत्वामधलं. ते त्या हेडमास्टरांमुळे मिळालं. त्यांनी मला जर मारलं नसतं आणि रागवले नसते तर मी क्रिकेटियर झालो असतो, पण वक्ता नसतो झालो. आणि त्यामुळे आपल्यामध्ये सुप्त गुण असतात, त्या गुणाचा विकास करणारा मार्गदर्शक आपल्याला मिळाला पाहिजे, ही खरी आवश्यकता आहे. मला अतिशय आनंद आहे. आपण सगळेजण आज या खेळाचा आनंद घेता, पण सगळेजण ऊन तापला, आम्ही भाषण करणं काही बरोबर नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला उन्हात तापवणार नाही. मी तुम्हाला सगळ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तम खेळ खेळा. मी पण नागपूरचा खासदार म्हणून परवाच आमच्या क्रीडा महोत्सवाची घोषणा केली. आमच्याकडे 68 खेळ आहेत, 300 ग्राउंड आहेत, 80,000 खेळाडू खेळणार आहे. 12 तारखेपासून तर 3 फरवरीपर्यंत नागपूरमध्ये खेळाचा जल्लोष आहे आणि 1,50,00,000 रुपयाचे बक्षीस आहे आणि जवळपास 7,000 मेडल्स आहेत, 1,300 कप आहेत आणि 6,000 पंच आहे. एवढं मोठा खेळाडूंकरता याकरता हे आम्ही कार्यक्रम करतो आहे की आपल्या नागपुरातून हे खेळाडू खेळले पाहिजे आणि भारताचंच नाही तर भारताचं नाव जगात जाऊन खेळाच्या बाबतीत त्यांनी मोठं केलं पाहिजे. आणि म्हणून परवा जेव्हा याचं उद्घाटन झालं तेव्हा ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी गोल्ड मिळवले ते सगळे खेळाडू कार्यक्रमाला उपस्थित होते. तुम्ही पण अशीच प्रगती आणि विकास तुमच्या मार्फत व्हावा अशी या शुभेच्छा मी आपल्याला देतो. या ठिकाणी आदरणीय नयनाताई गुंडे आणि अशोक आपले रवींद्र ठाकरे अप्पर आयुक्त उपस्थित आहेत. मी गुंडे यांनी पण एक मोठा कार्यक्रम केला होता, त्याला पुण्यामध्ये असताना त्या गेलो होतो. आणि रवींद्र ठाकरे देखील अतिशय उत्तम आणि चांगले अधिकारी आहे. मी त्यांना गेल्या 25 वर्षापासून ओळखतो. माझी त्यांना विनंती आहे की आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये आदिवासींना मुलांना रोजगार मिळावा याकरता स्किल प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं मिळालं पाहिजे. हे असं बेकार बिकाऊ सरकारमधून कुठले तरी मरी गाय बबन को दान असा लफडाछाप नको, उत्तम क्वालिटीचं मिळालं पाहिजे. याची व्यवस्था आदरणीय विके साहेब आपल्याला करून देतील. आणि त्यातून एअर होस्टेसपासून तर विमान चालवणाऱ्या पायलटपर्यंत आणि इंजिन चालवणाऱ्यापासून तर हॉटेलमध्ये वेटर किंवा शेफ म्हणून काम करणाऱ्यांपर्यंत सगळ्या प्रकारचं स्किल या मुलांना शिकवून त्यांना आपण रोजगार मिळवून देण्याचं काम करण्यात प्राधान्य द्यावं अशी विनंती करतो. आणि ज्या आश्रमशाळांचं रेटिंग चांगलं असेल त्यांना जरूर स्किल डेव्हलपमेंट करता आपण प्राधान्य द्या अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व खेळाडूंना, पंचांना, शिक्षकांना, प्रशिक्षकांना, अधिकाऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.